सर्व बांधवांना आणि माता माऊलींना मला सांगायचंय, आमच्या घरामध्ये तुकोबारायांची गाथा आणि छत्रपती शिवरायांचं चरित्र बांधवांनो असलं पाहिजे. अशा प्रकारचा मेसेज बांधवांनो तुम्हाला द्यायचा या ठिकाणी. काय ताकद आहे शिवचरित्रात बांधवांनो. मी एक उदाहरण नेहमी सांगत असतो. एक 7-8-9 वर्षाचा मुलगा नदीकाठी रडत बसला होता. देव त्याला प्रसन्न झाले आणि देवानं विचारलं, काल्पनिक उदाहरण, बाबा बाबा तू का रडतोय रे, काय झालं तुला? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, देवा देवा काय सांगावं, माझं या नदीमध्ये पुस्तक हरवलंय, पडलंय म्हणून मी रडतोय. मग त्यात काय रडायसारखं? देवाला त्याची दया आली, किंवा आली, देवानं नदीमध्ये उडी घेतली बांधवांनो आणि एक चांदीचं पुस्तक काढलं आणि मुलाच्या समोर हजर केलं. तसं लहान मुलं कधी खोटं बोलत नाहीत, इमानदार असतात. निरागस लेकरा समोर ते चांदीचं पुस्तक दाखवलं. त्यावेळेस तो लहान मुलगा म्हणाला, देवा देवा माझं चांदीचं पुस्तक नाही रे. देवानं पुन्हा नदीमध्ये उडी घेतली आणि सोन्याचं पुस्तक काढलं. तो लहान मुलगा म्हणाला, देवा देवा माझं सोन्याचं पुस्तक देखील माझं नाही. देवानं पुन्हा नदीमध्ये उडी मारली आणि एक 100 पानी शिवचरित्र नावाचं छत्रपती शिवाजी महाराजांचं 100 पानी शिवचरित्र काढलं. त्यावेळेस त्या 9-10 वर्षाच्या पोराच्या चेहऱ्यावरती हसू तरळलं. ते 9-10 वर्षाचं पोरग देवाला दमात घेऊन सांगत होतं, देवा देवा हेच माझं पुस्तक आहे, हेच माझं पुस्तक आहे. देवाचा प्रकार लक्षात आला नाही. देवानं रावत त्या लहान मुलाला विचारलं, अरे चांदीचं पुस्तक निवडलं असतं तर तुझ्या एका पिढीचा प्रश्न मिटला असता. सोन्याचं पुस्तक तू जर निवडलं असतं तर तुझ्या 2 पिढ्याचा कदाचित प्रश्न मिटला असता. मग कागदाच्या या शिवचरित्रामध्ये असं काय बाबा की जेणेकरून तू शिवचरित्र नावाचं पुस्तक निवडलं? त्यावेळेस 9-10 वर्षाचं पोरग देवाला दमात आणि विश्वासात घेऊन सांगत होतं, देवा देवा चांदीचं पुस्तक मी जर निवडलं असतं तर माझ्या एका पिढीचा प्रश्न मिटला असता. ही खरी गोष्ट आहे. मी जर सोन्याचं पुस्तक निवडलं असतं तर माझ्या 2 पिढ्यांचा प्रश्न मिटला असता. ही तर त्यापेक्षा सुद्धा खरी गोष्ट आहे. पण शिवचरित्र नावाच्या पुस्तकात एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे की येणाऱ्या हजारो पिढ्यांचा प्रश्न मिटणार आहे. म्हणून मी शिवचरित्र नावाचं पुस्तक निवडलं.